बघला बाप्पांची ट्रेन आलेली आहे. आतमध्ये राम मंदिर. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही लोक आहोत आपल्या रेल्वे स्टेशन मालाडला. बाईक पार्किंगमध्ये होत आता. सध्या गाडी लावली आम्ही लोकांनी आणि आम्ही लोक आता वाजले 10:30 वाजले असतील ना. 10:30 वाजता 10 वाजता निघायचं होतं. 11:30 वाजले. आणि आम्ही स्टेशनला काय करतोय ह्याचा तुम्हाला विचार पडला असेल तर आम्ही लोक चाललोय लालबागला बाप्पांचे दर्शन करायला. लालबागला पॉसिबल नाही झालं मग परेलला पण पॉसिबल नाही झालं तर खेतवाडीला. फक्त रात्रभर फिरायचं आपल्याला, घ्यायचंय आणि जिथे जिथे दर्शन भेटेल ते दर्शन घ्यायचंय आणि मग पुढे निघायचं आपल्याला. अजून 1-2 मित्र आहेत सोबत, पुढे भेटतील. आता अजून अव्याने भेटणार आहे सांताक्रूजला. अव्या तुला मेन्शन केलंय ना तर बोलशील 1-2 मित्र, नाव नाही घेतलं म्हणून. आणि सांताक्रूजचा छावा. आणि आता आम्ही लोक ट्रेन पकडतोय. ट्रेन पकडून मग डायरेक्ट लालबागला भेटू. आपला अमोल भाऊ आणि गौरी आमची नवीन ब्लॉगर. आता तिचा ब्लॉग येणार आहे तर तिच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आम्ही फायनली आता स्टेशनला पोहोचलो आहे. तिकीट काढलेली आहे. हाय माया, परत कसं केलंस परत कर. आपला हेमंत बाय. ट्रेन पकडतो. आपण लेडीज डब्याचे येते रे. लेडीज डब्याचे ते थांबले ते होते. फायनली ट्रेन भेटली आहे. आणि आपला हेमंत भाई बघा, अरे रात्रीचे 11:30 वाजले तरी ट्रेन कचाकच भरलेली आहे. आणि आमचे नवीन ब्लॉग शूट करते की कॉलवर बोलते. प्रभादेवीला पोचलो. उतरा इधर प्रभादेवीला पोचलो. आता पोचलेलो आहे. आणि आम्ही सध्या आपल्या मजली माणसाला देऊन. हा माया दिसलाय बघा, माया येतो तिथून. मित्र भेटले. प्रभादेवी स्टेशनला उतरले. तुम्हाला एक आवाज येत असेल तो थोडा इग्नोर करा. किरकिरी नाही. सुरुवात होते बारीक पाऊस फायनली आम्ही लोक परलला पोचलोय. आणि परलच्या सम्राटला तुम्ही गर्दी बघू शकता. परलच्या सम्राटसाठी लाईन बघा केवढी मोठी लागलेली आहे. तुम्ही बघू शकता परलच्या सम्राटसाठी लाईन बघा किती जास्त लाईन आहे आणि किती जास्त क्राऊड आहे. कारण आज सॅटर्डे असल्या कारणाने खूप जास्त क्राऊड आलेला आहे. खूप सारी पब्लिक संडे असल्या कारणाने आज नाईटला आलेली आहे. त्या 6 जणांची जागा ही एकटी घेते. हे कुठे आहे रे मी? काय बोल जय हिंद. आणि तुम्ही बघू शकता लाईट बघा किती. आणि आमचा पहिलाच गणपती हा. आमचा पचना झालाय. आम्ही हाय तुझे 8 जण. एवढा जोरात पाऊस आलाय.
आम्ही लोक मंडपाच्या जवळ पोहोचलोय आणि पाऊस एकदम जोरदार पडतोय. अरे बॅक फ्रंट तेच चालू आहे. फक्त बघायचं होतं. नाही कलर उतरला का बघायचं होतं की ओरिजिनल. आम्ही पावसात भिजून गोरे झालो. सर्वात महत्वाचं तिने आमच्याशी गद्दारी केली. मला अर्धा भिजवला. आम्ही लोक लाईनीमध्ये पहिल्या बाप्पांचं दर्शन घ्यायला. फायनली पाऊस गेलाय आणि आम्ही लोक मंडपाच्या जवळ पण पोहोचत आलो. लाईनी पासून पुढे आलोय. हे बघा मंडपाच्या जवळ पोहोचलोय आम्ही आणि हा पहिला गणपती आमचा आणि फायनली आम्ही 12:30 वाजता पोहोचलो इथे. मन काहीतरी बोलतोय. काय बोलतोय? आवाज माझा पोहोचतोय बरोबर पोहोचतोय. पोहोचणार सर्वांकडे पोहोचणार आवाज. हा आमचे ब्लॉग बघत नसल्यामुळे हिला समजत नाही काय. आम्ही लोक आतमध्ये पोहोचलोय फायनली. आपले हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. हळूहळू चला आणि मुकाने गजानन बोला. हा परेलचा सम्राट आहे. हळूहळू चला आणि मुकाने सम्राट बोला. आमचं दर्शन झालंय परळच्या सम्राटचं. म्हणजे लवकर दर्शन भेटलंय आम्हाला पावसामुळे. पाऊस आला त्यामुळे आम्हाला लवकर दर्शनाचा लाभ वाटलं नव्हतं एवढ्या लवकर दर्शन होईल. अर्धा एक तास जाईल पण 12:30 वाजले आणि आम्ही 5 मिनिटं दर्शन घेऊन झाले. हे आमच्यात नवीन आहे इथं एवढंच येतं बस. फायनली पहिल्या गणपतीचं दर्शन झालंय आमच्या. क्राऊड आहे आणि एवढे 12 वाजून गेले. क्राऊड ट्राफिक लोक परळच्या महाराजाच्या गेटच्या इथे पोहोचलोय पण आम्हाला दर्शनासाठी आज जायला देत नाही. त्याचं दर्शन बंद आहे 2-3 तासासाठी. पण झालंय आणि लोक जमले आणि चायसाठी आणि बुक साठी आपली पब्लिक थांबलेले आणि आपली चाय आली आहे आणि बाकी सर्व पण चायचा आनंद घेतात. अरे बाप रे बाप. या चाय प्यायला चाय पितो मी आता. हॅपी दिवाळी. एवढ्या लांब लाईनीमधनं आम्ही लोक इथे पोहोचलोय शेवटी. हेमंत कसं वाटतंय एवढे कष्ट घेऊन? आतमध्ये बघितल्यावर समजेल कसं वाटतं. मध्ये गेल्यावर समजेल. एवढ्या मेहनतीचं जाम उभा राहिलं. किती मेहनत घेतली. कसं वाटतं एवढी मेहनत घेऊन? मस्त एकदम. आतमध्ये शो आता बघायला जायचं आपल्याला. 5 मिनिटाचा असतो. 5 मिनिटाचा असतो. तुला माहितीये? मला माहितीये. मी आली परळला आलं. कृष्णनगर सार्वजनिक गणेश उत्सवचा गणेश किल्ल्याचं कोकण एक नंबर बघूया आता आतमध्ये बघायला खूप एक्साइटेड झालं. हर्षू काय बोलतो?
गाडी विसरली. आम्ही खूप वेळानंतर आता पोहोचलोय. आम्ही 5:30 वाजता इथे उभे आहे. 1:30 वाजता लागलो आम्हाला लस्सी करायला भेटली. आम्ही लोक आतमध्ये चाललोय आता. आतमध्ये आलोय. फायनली आम्ही लोक आतमध्ये आलो. चलचित्र गोकर्ण आम्ही लोक आतमध्ये आलोय. कृपा करून फ्लॅश ऑन करू नका. सुस्वागतम. कृष्णनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. केले मी धन्य झालो. गणपती बाप्पा झालेलं आहे. तुम्ही इथे कसे आला? मस्करी करू. 2 वाजलेत आणि 2 गणपतीच झालेत फक्त. हे सगळं 2 वाजलेत आणि फक्त 2च गणपती आमचे झाले. असं वाटतं हर एक प्रकारे गणपती होणार तर 4-5 गणपतीच होणार आहेत फक्त. क्राऊड बघू शकता किती क्राऊड आहे. 2 वाजलेत तरी. शांतच झालाय. शांत झालंय. दर्शनाच्या लाईनीमध्ये पुढे आलो. चप्पल काढून अंतरावर आहे. तिथून आम्ही लोक पोहोचू. आतमध्ये दर्शन घेऊ. आपल्याला इकडे पण आतमध्ये पण लाईनीत उभे राहिले आम्ही लोक. आतमध्ये येऊन पण लाईनीत उभा. काय बोलतो? गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की हव्या. ऑलमोस्ट आतमध्ये आलो. फायनली आतमध्ये आलो. पाऊस त्याला दाखव.
हे चला दर्शन झाल्या. 3 वाजले. तिसरा गणपती झाला असं वाटतं. आजच्या रात्रीमध्ये आमचे 3 वाजता तिसरा गणपती, 4 वाजता चौथा, 5 अगदी 6 वाजता 6वा. म्हणजे फक्त 6 गणपती होणार फक्त. जास्त काय होत नाही आमच्या गणपती. आणि 3 गणपती करून आवाज बघा काय झाले. मायला बघून मला जाम हसायला येते. अरे ते ह्याने कलर लावला रे त्या पोराने. तुम्हाला कोणी लावला? आम्हाला नाही ना, त्याने रागात लावला. अरे तो ऐकतच नव्हता. हव्याची वाट बघतो. हव्या गौरीच्या आवेला तर पुन्हा लाल केलाय. हव्याला पुन्हा होळी केली हव्याची. आम्ही फक्त त्याचे वाचलोय. दर्शन चांगलं झालं आमचं. परीक्षा लोकल करायचं. तुझे 10 रुपये आवरा अहमद बघा. आवरा अहमद हे मला कोण देणार? मला तू बोलली पाहिजे ना. तुला आतून चाल, आतून चाल. तुला आपण कुठे आतमध्ये माहिती नाही. आतमध्ये काय माहिती पुढे काय दिसतच नाही. राजाच्या अरे ना टाकला माहिती. राम मंदिर. गणपती झाले. चौथा गणपती झालाय. चौथा गणपती झालाय. राजा इकडे जत्रा पण भरली. तुम्हाला दर्शन नाही भेटलं तर टाइमपास नक्कीच टाइमपास करू शकता. आम्ही आलो परेलीच्या मोरेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायला. आणि इथे गर्दी खूपच कमी आहे. हेमंत तुम्हाला काय वाटतं? तिचे केस येतात आमच्या ह्याच्यात. उद्या किशोर करूया का? तिथे गर्दी आम्हाला कमी भेटली आणि बाकी गर्दीच गर्दी. 4 गणपती बघितले. 5 वाजले. 5 म्हणून आम्ही इकडे आलोय. इकडे आता डाऊट येतोय. सगळं पब्लिक इकडे रिटर्न जातोय. चिकन कोंबडी बोलतो. चला चला. हा माझा मोबाईल वाढणार आहे. हे थांबा. मारामारी आमच्या ब्लॉग मध्ये अहिंसा आहे. आमच्या ब्लॉग मध्ये बडे आमच्या चांगलं झालंय. आम्ही लोक आले. पुढे तुम्ही बघू शकता पब्लिक नाही कोणी. असंच दर्शन पाहिजे. आणि आम्ही फायनली आलो. रात्री नाही निघणार, सकाळी निघणार. 4-5 वाजता पहिली ट्रेन पकडून सकाळी 5 दर्शनाला येणार. आणि संध्याकाळी पब्लिक येते. आम्ही घरी जाणार.
फायनली आलो चपला काढून. हर्षू पडलेस तेच. आमचं दर्शन झालंय. कोण आहे कोण? मनाबाई. टायमावर कुठे आहेस कुठे आता? किधर आहे? आले का? बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि आता लाईनीमध्ये जग झालं. बाप्पाचे दर्शन इथे नव्हतं थोडं आम्ही आतमध्ये आलोय. मंगल मूर्ती मोर्या. पाच कसं दर्शन झालं? 5 दर्शन आमचं पहिल्यांदाच झालं. 6 झाले. नाही 5 दर्शन 5 झाले आणि 5 वाजता 6 गणपती केले जाऊ. 20 वाजता झालं. विचार ऐकून आणि आमचे 5 वाजेपर्यंत 6 गणपती करतो. नाही 4 लालबागच्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन करायला. आणि या गणपतीचे खासियत अशी आहे की द्वारका दाखवली आहे पाण्यामधली. तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला इथे बसलं कसं असं वाटतं उठावं पण बॉडीला उठवत नाही. हाच एक माणूस आहे जो उभा आहे, ह्याला बसायचं काही शौक नाही. आणि आम्ही बघा आळशी एक नंबर. मनाने उठलोय मी, मनाने उठलोय. ही एकटीच मोठी आहे आमच्याकडे आणि सर्व छोटे झाले. चिंतामणीच्या दर्शनाचे पोचत आलोय आता. खूप मोठी लाईन लावून होतो. चरण स्पर्शांना लाईनीला खूप दर्शन बाकी होते, त्यामुळे आम्ही लोक दर्शनाच्या लाईनीत आलो. असं वाटतंय दर्शन करून. खूप मस्त वाटला. पहिला आम्ही विचार केला की चरण स्पर्शनला जायचं. बोल आता बोल. आम्ही जाणार होतो चरण स्पर्शासाठी आणि आम्ही वाचलेला आहे.
फर्स्ट वर्ष आहे अरे तुझं पहिला वर्ष आहे चिंतामणी. दर्शनला 1-1.5 तास जातोय. चरण स्पर्शनला 2-2.5-3 तास जातो. मॉर्निंगच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा स्ट्रगल चाललाय. चिंतामणीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तुमच्याशी पालतगिरी झाली. आम्ही चप्पल एकदम पाठी घेऊन आलो आणि आता आम्हाला चप्पल शोधायला लागतं. आम्ही भेटेल नाही भेटेल आम्हाला काहीच आयडिया नाही. माझ्या पाया उभे चप्पल आम्हाला घरी जावं लागेल. उडावर चप्पल काय मला जमायचं नाही. आणि ते ज्योतिषी चेक झालं काय तुला बघू आता बाप्पाच्या कृपेने भेटले जात. दिवस उजाडलाय हो. सकाळ झाली समजलंच नाही. सकाळ झाली कुठून जाणार कुठून जाणार. इथे तर चप्पल आहेत. तुझी भेटले चपल्यांचा शोधाचा स्ट्रगल कोणाची राहिले सगळ्यांची भेटली. त्याला चपला भेटल्यात. आता निघायचंय घरी. मग अशी याच्या मैत्रिणी गुड मॉर्निंग. रविवार उजाडलाय आणि गणपती बाप्पाचं दर्शन करता करता दिवस कधी उजाडला समजलंच नाही. रात्रभर फिरलोय. 7 गणपतींचे दर्शन झाले. 7-8 गणपतींचे ते आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायलाच भेटतील. तर आता इथून हे लोक बोलतात आपण खेतवाडीला जाऊ. आम्ही आलो आर्थर रोडच्या राजाच्या दर्शनाला. जिथे कोणच नाही आम्ही लोकच चाललोय. कसं वाटतंय तुम्हाला VIP दर्शन घेताना. खूप चांगलं. आणि आता लाईन पण नाही. तुम्हाला VIP दर्शन घेताना कसं वाटतंय. कोणच नाही. छान वाटतंय इथे. तुम्हाला तो पण गणपती मस्त आहे. हा अर्जुन इथे समोर आहे तिथे सांगा ती नंतर बाहेर. हे सांग इकडचं सांग. VIP लाईनीत जाताना कसं वाटतंय. खूप भारी. मधनं आलंय. खूप फरक. मित्रांनो फिरता फिरता सकाळ झाले आणि आम्ही हुकमी लेनचा राजा हे दर्शनाला आलो. हुकमी लेनचा राजा. हा आता मला बोलायला होत नाही. जमलोय जामना रात्रभर फिरून. हुकमी लेनचा राजा आहे आणि मस्त दिसत. आणि आम्ही क्राऊडेड प्लेस वाले गणपती नाही एक्सप्लोर करत आहोत. आम्ही लोक जिथे कोण जास्त येत नाही असे गणपती तिथे बोलतो. आणि ते एकदम बेस्ट आहे का. आणि इथे आम्ही लोक VIP आहोत. डायरेक्ट एंट्री. दिवस उजाडलाय रात्र फिरून फिरून आणि आम्ही असे अंडर रेटेड साईडच्या एरियामध्ये फिरतोय. आणि असे जे गणपती कधी कोणी एक्सप्लोर केले नसतील ते गणपती आम्ही एक्सप्लोर करतोय. हे बघा मुंबईचा मंगलमूर्ती. आणि आम्ही मुंबईच्या मंगलमूर्ती गणपती मंडळात आलो आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे. काल्या मर्दन काल्याच्या सर्वात मनात भरलेला मस्त गणपतीची मूर्ती आहे यार. आम्ही मुंबईच्या मंगलमूर्तीचं दर्शन घ्यायला आलो आणि मूर्ती एवढी सुंदर आहे ना श्रीकृष्णाच्या रूपामध्ये. तुम्ही बघू शकता. मग आता व्हिडिओ काढतोय हे रील साठी शूट करतोय. आणि आम्ही लोक 4 जणच आहोत आणि बाकी सर्व हरवलेत. हॅलो. आणि आम्ही त्यांना शोधत पण नाही आहे ना हर्षू. मी काय बोलतो आपल्यासोबत जी पब्लिक होती ती हरवली. आता त्यांना शोधायचं कसं. मला सकाळचा चाय सुद्धा दिला नाही. ते सगळे प्रश्न करायला गेले. मला आता खेतवाडीला जायचंय पण खेतवाडीला पण घेऊन जात नाही. एवढे मस्त मस्त मंदिर बघतोय आम्ही. गणपती बघतोय खूप मस्त वाटतंय. चला आता आम्ही त्या लोकांना शोधायला जातो.
लोक आले करी रोडच्या राजाच्या दर्शनासाठी आणि आम्ही VIP आहोत तिकडे. राजा काय घ्यायला पाहिजे तुम्ही हलते आता बघ समुद्र मंथन. फायनली आलो कैरी रोड राजाच्या दरबारामध्ये आणि इथे सुंदर असं देखावा दाखवलेला आहे समुद्र मंथनाचं.